नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावळी या मालिकेच्या भागामध्ये आपण आज जबरदस्त असा ट्विस्ट पाहणार आहोत। तो ट्विस्ट पाहण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। रक्षाबंधनाचा पवित्र सण असूनही ऐश्वर्या तिच्या श्रीमंतीचा माज दाखवत असते आणि बहीण भावाच्या नात्यापेक्षा पैशाला जास्त महत्त्व देते। तिच्या मते पैसा हे सर्वस्व आहे आणि भावना ह्या केवळ कमकुवतपणाच्या खुणा आहेत। ती तिच्या करोडपती कुटुंबाचा सतत अभिमान बाळगते आणि इतरांना तुच्छ लेखते, पण सावली मोठ्या प्रेमाने, शांतपणे आणि हुशारीने बहीण भावाच्या नात्याची खरी किंमत दाखवून देते। ऐश्वर्याला एक चांगला धडा शिकवते। तीही सिद्ध करते की पैशातून वस्तू विकत घेता येतात, मोठ्या मोठ्या पार्ट्या आयोजित करता येतात, पण नात्यांमधील खरं प्रेम आणि जिव्हाळा कधीच विकत घेता येत नाही। सावलीची ही भूमिका तिच्या स्वभावातील साधेपणामुळे, प्रामाणिकपणामुळे आणि कणखरता दर्शवते। या संघर्षामुळे कथेला एक नवीन गहन मिळतो, ज्यामुळे प्रेक्षकांना हा भाग कायम लक्षात राहतो। सुरुवातीला आपण पाहतो की ऐश्वर्या घरातून बाहेर पडायला निघते। तिच्या महागड्या साड्या, हिऱ्याचे दागिने आणि डिझायनर पर्स तिच्या श्रीमंतीची साक्ष देत असतात। तिची वहिनी अमृता तिला थांबवते आणि विचारते की कुठे चाललीस ऐश्वर्या? एका क्षणासाठी थांबत नाही का? घाईत उत्तर देत म्हणते की माझं कंपनीत एक महत्त्वाचं काम आहे, एक मीटिंग आहे, मी लवकरच परत येईन। तिच्या चेहऱ्यावर कामाचा ताण स्पष्ट दिसत असतो, पण त्यामागे एक प्रकारचे कारस्थान करण्यासाठी ती बाहेर गेलेली असते। अमृता तिला आठवण करून देते, आपल्या घरी कंपनीतले लोक येणार आहेत। ऐश्वर्या हो म्हणते आणि तिचा एक क्षण वाया न घालवता गाडीत बसून निघून जाते। तिच्यासाठी हा दिवस केवळ एक सामान्य कामकाजाचा दिवस असतो, ज्यामध्ये कामाला अधिक प्राधान्य दिलेलं असतं। रक्षाबंधनाचा सण तिच्यासाठी फक्त एक सामाजिक सोहळा असतो, ज्याला ती जास्त महत्त्व देत नाही। त्याचवेळी दुसरीकडे सखदेव आणि अप्पू दोघे रस्त्याने चाललेले असतात। चेहऱ्यावर साधेपणा आणि निरागसता असते, पण त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची हतबलताई असते। जयंती त्यांना पाहते आणि त्यांच्यावर कटकट करायला सुरुवात करते। कुठे चालले आहे? तुमची जत्रा बँड बाजा वरात काही दिसतच नाहीये। ती त्यांना आठवण करून देते की आज रक्षाबंधन आहे आणि त्यांच्या श्रीमंत बहिणीकडे ते जाणार आहेत की नाही। तिच्या बोलण्यातून त्यांचा अपमान होते आणि ती अशी ओरडून जोरजोरात सांगते। आणि अप्पू खूप दिवसांनी सुट्टी मिळाल्यामुळे इच्छा व्यक्त करतो की उत्साहाने दाताकडे पाहतो। त्याच्या चेहऱ्यावर आज बहिणीला भेटण्याची ओढ असते, पण सदैवाला खूप वाईट वाटत असतं। आपल्या गरीब परिस्थितीमुळे लाज वाटते। तो म्हणते, जाऊन तरी काय करणार? माझी बहीण मला राखी बांधेल, पण मी तिला ओवाळणी देण्यासाठी माझ्याकडे 100 रुपये सुद्धा नाहीये। जयंतीवर मोठ्यानं म्हणते, बहिणीसाठी जावं तर लागेलच ना, तुमचं बहिणीसाठी काहीतरी करण्याची ताकद नाहीये, पण नातं तर आहे ना, असं म्हणत जखमेवर मीठ चोळते। अप्पू शांतपणे आत्मविश्वासाने म्हणतो, दादा खिशात पैसे नसले म्हणून काय झालं? आपण आपली राखी बांधणार नाही का? पण सदैवला बहिणीसाठी 100 रुपये तरी हवे होते, जे अप्पूच्या औषधासाठी खर्च झालेले आहे। त्यामुळे त्याला खूप दुःख होते आणि अप्पूच्या डोळ्यातही पाणी येते। अप्पू म्हणतो की दादा, माझ्यामुळे तुझ्या खिशातले सर्व पैसे गेले। येथे दरम्यान महेंद्रच्या घरी सर्वजण नाश्ता करत असतात। नील तेथे आलेला असतो, बद्दल विचारतो। अमृता सांगतो की क्लायंटकडे गेली आहे। सारंग सावलीला विचारतो की तिचा दादा तिला राखी बांधायला येणार आहे की नाही। काही न बोलता उदास चेहऱ्यावर तिथून निघून जातो। तिच्या डोक्यात अनेक विचार घोळत असतात। एक प्रकारची अस्वस्थता तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते। सारंग तिच्या पाठोपाठ जाऊन तिला विचारतो, काय ग सावली, दादा निघाला का? सावली उदास होऊन म्हणते, सकाळपासून मी त्याला फोन करते, पण त्याने एकही फोन उचलला नाही। कदाचित त्याला माझा राग आला असेल। तिच्या आवाजात एक प्रकारचा कमकुवतपणा। सारंग हसतो आणि म्हणतो की समजावतो, सावली दादा असा विचार करणार नाही, तू उगाच मनात काही आणू नको, तुझ्यावर खूप प्रेम करतो। इकडे सदैव एका दुकानासमोर येऊन मित्रांकडे 500 रुपये उसने मागतो। त्याला बहिणीसाठी ओवाळणी घेऊन जायची असते। त्याचा आवाज थरथरत असतो, त्याचे हात कापत असतात। ऐश्वर्या तिथून जात असताना ते पाहते आणि मनात म्हणते, अच्छा हे सगळं असं चालू आहे का? तिच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य उमटते। ते एका हॉटेलच्या डिलिव्हरी बॉयला थांबवते आणि त्याला पैसे देऊन एक काम करायला सांगते। त्याला 500 रुपयाच्या नोटा देते आणि म्हणते, आमच्या घरी एक फंक्शन आहे, तिथे एक चीज केक डिलिव्हर करायचा आहे, पण तो ना समोरचा मुलगा सखदेव करणार। ऐश्वर्या त्याला आणखीन पैसे देते आणि तो डिलिव्हरी
बॉय लगेच निघून जातो. ऐश्वर्या मनातल्या मनात हसते आणि विचार करते, आता खरी मजा येणार आहे. करोडपती बहिणीच्या घरी एक भाऊ डिलिव्हरी बॉय म्हणून येणार आणि तेही रक्षाबंधनच्या दिवशी. सावली पुन्हा अमृताकडे जाऊन दादाने फोन न उचलल्याने चिंता व्यक्त करते. अमृता तिला समजावते. त्याचवेळी सारंग त्यांना मीटिंगची आठवण करून देतो. सावली रागावून म्हणते, रक्षाबंधनाच्या दिवशी मीटिंग कशाला ठेवायची? सोहम तिच्या म्हणण्यास पाठिंबा देतो. सावली शेवटी म्हणून दादाला राखी बांधते आणि पेढा भरवते. बबलू तिला 50 रुपये देतो. त्यावर सावली म्हणते, दादा, पैशाने पोट भरत नाही या. प्रेम विकत घेता येत नाही. तुमचं प्रेमच माझ्यासाठी खूप आहे. नंतर सावली सोहमला राखी बांधते. सोहम खूप खुश होतो आणि म्हणतो, मला कधी बहीण नव्हती, पण तुझ्या रूपात मला एक प्रेमळ बहीण मिळाली. सारंग राखी बांधण्यासाठी वेळ येते अमृताचे ओवाळणे घेऊन पुढे येते. सारंग म्हणतो, झालं, सावली आता मीटिंगला जाऊ का? तेव्हा सावली म्हणते, अजून देवाभाऊ आणि दादा यायचे आहे. ते आल्यावर मीटिंगचा विचार करा. इकडे तो डिलिव्हरी बॉय सखदेवला केक घेऊन मेंदड्याच्या घरी घेऊन यायचा लागतो. सखदेव सावलीला फोन येतो की डिलिव्हरी बॉयला म्हणतो, दादा तुम्ही ऑर्डर घेऊन येता का? पण तो त्याला नकार देतो. सखदेव त्या घरात जाण्याची भीती वाटत असते. त्याला वाटते की आपण कसं जाव. डिलिव्हरी बॉय त्याला तुझं तू बघून घे असं म्हणतो. तेव्हा तिथे येतो सावलीकडून राखी बांधायला आलेला असतो देवाभाऊ. त्याला रागाने म्हणतो, देवाभाऊ किती वाट बघायला लावली? देवा म्हणतो, पोलीस ड्युटी 24 तास असते, पण मी माझ्या बहिणीसाठी आलो आहे. सावली त्याला प्रेमाने पाटावर बसवते, ऑक्शन करते आणि त्याच्या हातावर राखी बांधते. ती त्याला म्हणते, हात कायम माझ्या पाठीवर आणि मदतीसाठी असू दे देवा. तिला ऑलवेज सिस्टर असं म्हणतो आणि तिला एक सुंदर साडी भेटतो. सावली ती पाहून खूप खुश होते आणि देवा सावलीच्या चेहऱ्यावरील चिंता ओळखतो. तो म्हणतो, हसण्यामागे काहीतरी लपलेलं आहे. अमृता त्याला सखदेवबद्दल सांगते. देवा म्हणतो, धीर देतो, भाऊ कुठेही असला ना, रक्षाबंधनला तो येणारच. हे ऐकून सावलीला थोडंफार बरं वाटतं. अखेरीस सखदेव त्या केकची डिलिव्हरी घेऊन मेहंदडेच्या घरी येतो. ऐश्वर्या त्याला ओळखते, पण सावलीने त्याला ओळखू नये म्हणून त्याने मास्क लावलेला असतो. ऐश्वर्या त्याला मास्क काढायला लावते. तिला एक व्हिडिओ करायचा असतो. नाईलाजाने सखदेवला मास्क काढावा लागतो. त्याला पाहून सारंग, सावली, अमृता सगळ्यांना मोठा धक्का बसतो. ऐश्वर्या आनंदाने म्हणते की बघा, हा सारंग मेहंदडे यांच्या बायकोचा भाऊ सखदेव रक्षाबंधनाच्या दिवशी केकची डिलिव्हरी घेऊन आलाय आमच्या घरी. हीच आहे त्याची लायकी आणि किंमत. हे ऐकून सावलीला खूप राग येतो. ती ऐश्वर्यासमोर जाते आणि म्हणते, ऐश्वर्या वहिनी, तुमचा पैशाचा मास तुमच्याजवळ ठेवा. बहीण भावाचं प्रेम पैशानं विकत घेता येत नाही. माझा भाऊ गरीब असला तरी तो अनमोल आहे. त्याचं बहिणीच भावाचं नातं कधीही पैशाने भरून निघणार नाही. तुम्हाला काय करणार? माझा भाऊ तरी माझ्या घरी आला, पण एवढ्या श्रीमंतीचा बिझनेस करणारा तुमचा भाऊ आला का नाही? कोण कोणाला ओवाळव का? असे म्हणत एका झटक्यात सावलीने ऐश्वर्याच्या श्रीमंतीचा माज उतरवलेला असतो. हे पाहून अमृता आणि सारंग खूप खुश होता. सावली प्रेमाने सदैवला ओवाळते आणि सगळ्यांसमोर बहीण भावाचं प्रेमाची खरी किंमत दाखवून ऐश्वर्याची श्रीमंती शून्य ठरवून टाकते. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि पुढच्या भागामध्ये तारा आणि श्रावणी यांच्यात काय नक्की तारा हा ट्विस्ट घडून आणणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.